मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आता आमने सामने आले आहेत. राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटलांना आव्हान दिलंय. दरम्यान त्यांचं आव्हान जरांगे यांनी देखील स्वीकारलंय. नेमकं प्रकरण काय पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट. मला सांगा राजेभाऊ, मी लिहून आणतो. हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ. चॅलेंज स्वीकारलं मी तुझं. तू जायचं देवेंद्र फडणवीस कोण लिहून घ्यायचं, आम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहेत. शिंदे साहेबांकडून घ्यायचं, अजितदादाकडून घ्यायचं. तुझे जे नावं घेतून महाविकास आघाडीचे त्यांच्याकडून मराठी लिहून आणते, नाही तर त्यांना राज्यातून पाडून टाकते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे. एकमेकांकडून आव्हान आणि प्रतिआव्हान देण्यात आलंय. मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीकडून लिहून घ्या असं आव्हान राजेंद्र राऊत यांनी जरांगेंना दिलं. दरम्यान राजेंद्र राऊतांनी दिलेलं आव्हान मनोज जरांगे यांनी स्वीकारलंय. महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल, हे जर पाप असेल, आणि जर तुम्ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या गरजवंत पोरांसाठी लढत असाल इमानदारीनं, ह्या प्रश्नाची जर उत्तर या महाविकास आघाडीला तुम्ही एक झुकतं माप दिले लोकसभेला, त्यांच्याकडनं लिहून घ्या. मला सांगा राजेभाऊ, मी लिहून आणतो. हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघ. चॅलेंज स्वीकारलं मी तुझं. चॅलेंज स्वीकारलं तुझं मी. तू जायचं देवेंद्र फडणवीस कोण लिहून घ्यायचं, आम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहेत. शिंदे साहेबांकडून घ्यायचं, अजितदादाकडून घ्यायचं. ते कागद घ्यायचा, माझ्याकडे आणायचा. मी कागद मराठ्यांच्या हातात देतो. तुझे जे नावं घेतून महाविकास आघाडीचे त्यांच्याकडून मराठी लिहून आणते, नाही तर त्यांना राज्यातून पाडून टाकते. इतकंच नाही तर राजेंद्र राऊतांनी उदयनराजे भोसले यांच्यावरून देखील जरांगे पाटलांवर आरोप केलाय. मी फुंकलो असतो तरी उदयनराजे पडले असते असं जरांगे म्हणाल्याचं राजेंद्र राऊतांनी म्हटलंय. दरम्यान यानंतर जरांगे पाटील यांनी देखील राजेंद्र राऊत यांना प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही मुख्यमंत्र्याला शिवाय देताय, तुम्ही उपमुख्यमंत्र्याला शिवाय देताय. आम्ही मराठा समाजामध्ये जन्माला आलो आणि आम्ही आमदार खासदार झालो म्हणून तुम्ही आमच्या आई माय काढता का? दादांचं हे वाक्य आहे, मी फुकलो असतो तरी राजे पडले असते. मी फुकलो असतो तरी राजे पडले असते. मी राजे म्हणून सोडून दिलं असा हात केला. मी माझ्या आई बापा शपथ खरं सांगतो, आज मला पण माझ्या सहनशीलतेच्या बाहेर जाऊन देऊ नका. मी तर तुम्ही फुकलेली करताना त्यापेक्षा 100 फुकलेली लिखू आहे. राजगाद्यांना किती मानणार आहे मी हे सगळ्यांना माहिती. ह्या श्रीमंत लोकांना काही गरज नाही आरक्षणाची, आणि यांना मराठ्यांची पण गरज नाही. यांना फक्त राजकारणासाठी मराठा पाहिजे, त्यांना निवडून येण्यासाठी गोरगरीब मराठा पाहिजे. हा माझा ध्येय आणि उद्देश आहे, गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं. आणि तो एकतर्फी, एका बाजूने आणि एक जीवाने. मी त्यांच्यासोबत आहे, गोरगरीब मराठे माझ्यासोबत आहे. त्यामुळं मराठ्यांपुढं हे असे लोक चिल्लर आहेत, असे किती काही त्याला दोष देऊन उपयोगच नाही. ती सगळी भाषा देवेंद्र फडणवीस साहेबांची, सगळीची सगळी. मनोज जरांगेंनी राजेंद्र राऊतांना धारेवर धरत देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. तसंच राजेंद्र राऊत फितूर असल्याचं टीकास्त्र देखील जरांगे पाटील यांनी डागलं. दरम्यान यानंतर भाजपाच्या प्रवीण दरेकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार पलटवार केला. राजेंद्र राऊत दादा, त्यांना माहीतच नाही मी आणखीन काय चीज आहे. तुकडे तुकडे कसे असतात, काय असतात. त्यांनी आता फितुरीचे संस्कार दाखवले. कारण पूर्वी कुणीतरी असं म्हणतायत की क्षत्रिय संपली होती सगळे पृथ्वी तलावरची. आता ते वारसा यांना बहुतेक ते आता जाणव घातलं वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्या कानात. आता ते हे संपवणार आहेत वाटतं, मराठीचे तुकडे करणार आहेत. आता हे कापून टाकणार आहेत मराठी सगळे. मनोज जरांगे हाच खरा EWS आरक्षणाचा मारेकरी आहे, आणि त्याच्यामुळं वैफल्यातनं त्या सगळ्यांवर टीका करतायत. ते महाविकास आघाडीला पूरक काम करतायत. भाजप द्वेषानं, महायुती देशानं ते पछाडले. आम्ही राजेंद्र राऊतच्या मागे आहोत. काय 6 कोटी तुमच्या मागे कोण आहात हेच आम्हाला बघायचं आहे. राजेंद्र राऊत ताकदीनं मराठ्यांसाठी काम करतात, करीत राहतील. मनोज जरांगेंना आव्हान देणाऱ्या याच राजेंद्र राऊतांनी काही महिन्यांपूर्वीच मनोज जरांगेंना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. तसंच आंदोलन मागे घेण्याची विनंती देखील केली होती. सरकारची पण बोची व्हायला लागली. आता सरकार म्हणून मी प्रतिनिधी म्हणून बोलत नाही, मी मराठा महासंघातला कार्यकर्ता म्हणून मी भूमिका मांडतो माझी. अडचण काय व्हायला लागली, एक निर्णय घ्यायला लागला की दुसरी बाजू कुठं तर फायदा घ्यायला चालली. आता सरकारनं कुठली भूमिका घेतली, विरोधी पक्ष त्याचा फायदा घ्यायला लागला.
कोणची भूमिका सांगा नको ना. म्हणजे कोणची आता असं OBC कसं ना म्हणता? आरक्षण देता येत मी नाही म्हणतो ना. तुम्हाला, समजा मग नाही आता समजा. प्रत्येक पक्ष म्हणतो ओबीसीना आरक्षण देता येणार नाही, प्रत्येक जण म्हणतो. म्हणजे उद्धव साहेबांचा पक्ष म्हणत असेल, पवार साहेबांचा पक्ष म्हणत असेल, किंवा काँग्रेस पक्ष म्हणत असेल. छगन भुजबळ यांच्यानंतर आता राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये जोरदार सामना रंगलाय. मराठा आरक्षणावरून राजेंद्र राऊतांनी दिलेलं चॅलेंज मनोज जरांगे यांनी स्वीकारलंय. त्यामुळे या दोघांमधला वाद इथेच थांबणार की अजून पेटणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. संजय सरोदे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.